कोणत्याही देशानं भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही. फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं. पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर. भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं. इंदिरा गांधींनी इतकी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान. ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा. लोकसभेत खासदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य. प्रणिती शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा असल्याचं काँग्रेसनं नवख्या नेत्याकडून बोलवून घेतलं. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी काँग्रेसवर संतापले. पतीसाठी रोहिणी खडसे वकिली कोट घालून कोर्टात हजर. प्रकरण न्यायप्रविष्ट, योग्य वेळी बोलेल. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. युक्तिवाद संपला, लवकरच निर्णय. महिला आरोपीच्या पर्समधून गांजा आढळला. खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंह या महिलेला प्लांट केलं गेलं. खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद. ही अखेरची संधी. वादग्रस्त वक्तव्य आणि कृती खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास घेतला. किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार. बैठकीमध्ये अजित पवार यांनी कोकाटेंचे कान टोचले. तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घेईन, कोकाटेंची ग्वाही. मल्लिकार्जुन खरगेंचं मानसिक संतुलन बिघडलं. जे पी नड्डा यांचं सभागृहात वक्तव्य. तर विरोधकांच्या गोंधळानंतर शब्द मागे घेतो म्हणत दिलगिरी व्यक्त. मुख्यमंत्र्यांची भेट घेत पुरावे दिले. अनिल परब यांच्याकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी. तर परब राष्ट्रपतींकडेही जातील. मी माझं काम करत राहणार, योगेश कदम यांची प्रतिक्रिया. बचत गटांच्या उत्पादनासाठी 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिममध्ये विशेष न्यायालय स्थापन होणार.